शेळी पालन फायद्याच आहे. शेतकऱ्याला शेतीला जोडधंदा म्हणलं की शेळी पालन फायद्याच आहे. एकदम शेळी पालनात म्हणजे तोटा होतच नाही. आपण जर त्यांची निगा राखली, त्यांना जर त्यांचं खाद्य म्हणजे चारा वगैरे त्यांना व्यवस्थित जर दिला तर शेळी पालन हा तोट्यात नाही. बरं, आता ह्या शेळी पालन सुरू केल्यापासून तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या का? मला तर काहीच अडचण आलेली नाही शेळी पालन. मला अशी लोक माहिती आता तू एवढ्या शेळ्या केल्यास असं होईन का तसं होईन का, पण मी शेळ्या केल्यास नंतर मी 1,50,000ची करड विकले. माझ्या आता परत या सगळ्या शेळ्या डबल वेळाला झाल्या. आता परत मी पुन्हा अजून 11 पिल्ले 38,500 रुपयाला विकत आणले. ते मी आता 2-4 महिने सांभाळणार. ते जर मला त्याच्यात जर चांगलं वाटलं तर मी अशीच बारीक बारीक बोकड पालन सुरू करणार याच्यात परत यामध्ये बोकड पालन. सगळ्या शेळ्या विकतच घेतल्या होत्या हा. शेळ्या. पण हे बघा माझी शेळ्याची तब्येती बी कशा आहेत चांगल्या आहेत. आणि मी तर काय सोडितच नाही बाहेर. आता समजा ज्याच्याकडे माणसं असते ते सोडू शकतात, माझ्याकडे काय कुणी नाही. आम्ही दोघच माणसं आहेत, त्याच्यामुळे आपण काय बाहेर त्यांना सोडू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सोडत नाही. सोडायला पाहिजे शेळ्या. सोडायला पाहिजे. आता आपल्याकडे अवेलेबल म्हणजे माणूस बळ असल्यामुळे आपण सोडत नाही.